सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरू. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा पहिला बोट यांचा स्पर्श. काही सेकंदासाठी डोळे उघडायचे. समोर ओमची प्रतिमा पाहायची आहे आणि पुन्हा एकदा अलगद डोळे मिटून घेऊया आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर ही ओमची प्रतिमा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न. निळा पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन. काही सेकंदासाठी आपण डोळे उघडले आणि पुन्हा ते बंद केले आणि हा ओमचा आकार आपण आपल्या आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे.
दोन्ही पाय समोर, विश्रांती. पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर करणार आहोत चक्की चालक. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया, तळवे स्क्रीनकडे, आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. 1, हाताची पकड पावलाच्या बाहेर. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, आणि आता सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. थांबायचं. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, आणि करणार होता नौकाचर. हाताची बोट एकमेकांमध्ये, सॉरी, हाताच्या मुठी वळवायच्या, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक श्वास भरून घ्यायचा, आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपी. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. पुन्हा हातांची मुठी जमिनीला समांतर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, 2, 3, 4, 5. कृती थांबायची, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. विश्रांती. विधिवत वज्रासन करायचे, दोन्ही पाय जोडलेले, एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. उजवा पाय आणि मग डावा पाय. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आणि पुन्हा तो पायावर ठेवायचा, म्हणजे तो बरोबर दोन्ही टाचांच्या खाचेमध्ये बसतो. हातांची पाचही बोटं जोडलेली, आणि ते आपल्या मांडीवर. गुडघ्यापासून थोडेसे डोळ्यांगत मिटून घेऊया. वज्रासन ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे, जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. बंद डोळ्यांनी आपल्या पूर्णपणे देहाचं निरीक्षण करूया. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे का? दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत का? दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत का? या सगळ्याचा आपण मागोवा घेत आहोत, तपासून पाहत आहोत. आणि त्याचबरोबर इथे पाठीचा कणा आपला नैसर्गिक सरळ आहे, मान मध्यभागी आहे, खांदे कोपरं शिथिल आहे, चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करूया. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, आणि श्वास सोडताना उच्चार. स्वतःशी एकरूप कनेक्ट होण्याचा हा एक मार्ग. आज आपण काही ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. सुरुवातीला आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. डॉग ब्रीदिंगला आपल्याला दोन्ही हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. इथे आपल्या पाठीची स्लँटिंग पोझिशन होईल. हे जे ब्रीदिंग आहे हे आपण उदर, उर आणि स्कंद अशा 3 प्रकारे करणार आहोत. तर सुरुवातीला आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. इथे आपल्याला हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची, आणि तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा, भराभर कृती करायची. एक आवर्तन दाखवते या प्रकारे. डॉग कसं ब्रीदिंग करतो तशी ही ब्रीदिंग असेल, म्हणून याला डॉग ब्रीदिंग म्हटलं जातं. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा, थोडीशी भराभर कृती असते. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या जवळ, खांदे रिलॅक्स, चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स, आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या,
आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. भराभर कृती करायची, भराभर श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. इथे आपलं उदर श्वसन होतं. सुरुवात करूया. कृती थांबवायची. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. पुन्हा पाठीतून सरळ, मध्यभागी दोन्ही हात आपल्या मांडी. कंठाच्या स्नायूंना, जबड्याच्या स्नायूंना, जिभेच्या स्नायूंना आलेला ताण. तोंडाने श्वास प्रश्वास घेतल्यामुळे तिथे काही हवेचा तुम्हाला काही परिणाम जाणवतोय का आपल्या कंठस्थ ग्रंथींवर? त्याचा मागो. आणि पुढे आपण करणार आहोत रॅपिड ब्रीथिंग. रॅपिड ब्रीथिंगला आपल्याला ओठांचा चंबू करायचा आहे. आपण पाऊट कसं करतो त्याप्रमाणे. आणि इथे सुद्धा आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. थोडीशी भराभर कृती होईल. हे आपलं उर श्वसन होतं. आता हे बघा कसं करायचं. रॅपिड ब्रीथिंग म्हणजे आपल्याला शशांक आसन मध्ये जायचं आहे. आपल्या दोन्ही हातांची जी कोपरं आहे ती गुडघ्याच्या जवळ. हाताचे तळवे जे आहेत हे चेहऱ्याच्या रेषेमध्ये. कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडायचं. इथे पूर्णपणे पोटावरती आपल्या दाब येतो. सीटचा भाग न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. आता ही स्थिती बघा. आणि त्याच्यानंतर ओठांचा चंबू करायचा. आपण पाऊट कसं करतो तसं. आणि पुन्हा एकदा तोंडानेच भराभर श्वास घ्यायचा आणि भराभर सोडायचा. पूर्णपणे कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडायचं. बघा या प्रकारे. या प्रकारे कृती. ससा कसा, सशाचं तोंड कसं असतं, असं पाऊट सारखं असतं ना छोटस चंबू केल्याप्रमाणे, तशीच आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. आता दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याच्या जवळ येऊ दे. हाताची पाचही बोटं जोडलेली आणि पंजे चेहऱ्याच्या दिशेने. बरोबर. कपाळ पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. खांदे रिलॅक्स असतील. आता ज्यांना श्वसनाचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारचं समजा ऑपरेशन झालं असेल तर ही कृती जी करणं टाळायचं आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. आता ओठांचा चंबू करायचा आहे आणि आता ओठाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. थोडीशी भराभर कृती करायची. सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 10 9 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. सावकाश वर यायचं. डोळे बंद. पूर्णपणे आपल्या रॅपिड ब्रीथिंगचा जो काही परिणाम झालाय तिथे लक्ष द्यायचं आहे. आणि पुढची कृती आहे स्कंद श्वसनाची. तर इथे आपल्याला हातांची एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. ती पकड आपल्या पोटाच्या इथे किंवा छातीच्या इथे असते. आणि आता श्वास घेत घेत हात वर न्यायचे. बरोबर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वासाशी आधारित करायची कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, बरोबर करताय. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आहे. दोन्ही हात पुन्हा आपल्या मांडीवर. आणि आता आपण करणार आहोत सिंह मुद्रा. मागच्या वेळेला आपण पद्मासनस्थ सिंह मुद्रा बघितली. आज आपण वज्रासनस्थ बघतोय. आता ज्यांना वज्रासनामध्ये बसणं कठीण जात असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे तरी वज्रासनामध्येच बसा. आता जे गुडघे आपले समोरून जोडलेले आहेत हे त्यांच्यामध्ये थोडस अंतर घ्यायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. बरोबर.
दोन्ही हात जे आहेत, हातांची बोटं आपल्या शरीराच्या जवळ, या प्रकारे आपल्याला दोन्ही हातांची स्थिती ठेवायची. बरोबर. खांदे रिलॅक्स. ओके, एक मिनिट. हा, अक्षताताईंना काहीतरी विचारायचं आहे. हा, बोलू शकता. एक मिनिट. हा, अक्षताताई, मी तुम्हाला अनम्यूट करते आणि तुम्ही बोला. मॅम, तुम्ही जे ते रॅबिटची पोझिशन केली ना, हा हा, तर ते ओठाचं कसं कसं तुम्ही ब्रिदिंग केलेलं प्लीज एकदा दाखवाल का? म्हणजे चेहरा दिसला पाहिजे. मगाशी तुमचा चेहरा त्या साईडला होता ना. हे बघा, असं ओठांचा चंबू करायचा. चंबू कळला मला, पण हू हू करून येणार का श्वास? हो, एक मिनिट, मी तुम्हाला दाखवते, समोरून दाखवते थोडस. आता मी तोंड वर करते, पण तुम्हाला करताना तोंड खाली करायचं. खाली करायचंय. हा हा, आता मी तुम्हाला दाखवते. असंच बसून दाखवा ना मॅम, खाली नका वाकू. फक्त मला ओठाची पोझिशन कळली नाही म्हणून सांगते. ओके, आलं लक्षात. थँक्यू 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 थँक्यू. ठीक आहे, थँक्यू विचारल्याबद्दल. ठीक. हे जे आता आपण ब्रिदिंग एक्सरसाइज या सगळ्या केल्या ना, याच्यामध्ये होतं काय की अस्थमा किंवा दम्याचे जे त्रास असतात ते कमी होतात. आपली जी लंग्सची कॅपॅसिटी आहे ती वाढते. म्हणजे जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपल्याला थोडेसे दम्याचे वगैरे विकार होतात. तर ते कमी होण्यासाठी आपण हे ब्रिदिंग एक्सरसाइज घेतो. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घेतलंय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये करा. जर वज्रासनामध्ये बसणं त्रासदायक असेल तर साधी मांडी घालायला हरकत नाही. आणि फक्त हात असे कोपरं बाहेर घ्यायचे, जे साधी मांडी घालून बसले त्यांच्यासाठी. बाकी आपण आता हातांची स्थिती अशी, खांदे रिलॅक्स. आपण सिंहमुद्रा मागेही केलेली आहे, आपल्याला सेम कृती करायची, फक्त आपण ती वज्रासनस्थ करतोय. आणि ह्याचा जो उल्लेख आहे हा ग्रंथांमध्ये सापडतो या सिंहमुद्रेचा. तर आता श्वास आपल्याला घ्यायचा आहे खोलवर भरून, आणि फोर्सफुली श्वास सोडताना जीभ आपली बाहेर येईल आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. जास्तीत जास्त जबडा रुंद, जीभ बाहेर, पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू रिलॅक्स असतील, नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल. नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, स्थिती तशीच ठेवायची आहे. आणि अजून एक आवर्तन, इथे मात्र आपलं नजर जी आहे ही आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, आपल्या भ्रूमध्याकडे. ठीक आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर आयब्रो सेंटरकडे, आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल. पोट, खांदे, पाठीचे स्नायू रिलॅक्स. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद. पुन्हा दोन्ही गुडघे जॉईंट करून घ्यायचे. डोळे बंद. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. पुन्हा एकदा आपल्या जबड्याचे स्नायू, गळ्याचे स्नायू, तिथे आलेला ताण त्याकडे लक्ष. आता आपण करणार आहोत परिघासन. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. परिघ म्हणजे वर्तुळ. तर आपण जे करतोय ते अर्धवर्तुळासारखी स्थिती होते. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्या, जास्त स्ट्रेचिंग करू नका पायाची. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. दोन्ही पाय जोडले. आणि आता उजवा जो पाय आहे तो उजव्या दिशेला आपल्याला सरळ करायचा आहे. टाच आपली जमिनीवर असेल आणि पायाची बोट सिलिंगच्या दिशेने. बरोबर. पाठीचा कणा सरळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सावकाश उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची आहे. उजव्या हाताने उजव्या पायाची बोट, अँकल, पोटरी, गुडघा जे पकडणं शक्य आहे ते पकडायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करायचा आहे. आणि हात मात्र कोपरातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जरा हात कानाला स्पर्श होऊ देत. पूजाताई,
डाव्या हाताचा. ओके. आणि आता इथे पूर्णपणे बघा, उजवा पाय स्ट्रेच झालाय. उजव्या बाजूचा जो कमरेपासूनचा वरचा भाग आहे तिथे थोडासा प्रेशर येतोय. डावी बाजू जी आहे ती ताणली गेली. बरोबर. ते थोडा वेळ थांबायचं यथाशक्ती आणि मग सावकाश उलटसार. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, हात खाली, उजवा पाय पुन्हा फोल्ड करायचा. इथे आपल्या पूर्णपणे पायाचे स्नायू जे आहेत हे स्ट्रेच होतात, आपले थाय मसल सुद्धा स्ट्रेच होतात. आणि आता हीच कृती डाव्या बाजू. डावा पाय जो आहे हा डाव्या दिशेला घेऊन जायचा सरळ, टाच जमिनीवर पायाची बोट सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डाव्या पायाची बोट, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होते. बरोबर, छान. आणि आता बघा, उजवी बाजू ताणली गेली. हात कोपरातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटसा सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खांद्यातून सरळ, हात खाली, डावा पाय सरळ करू. पुन्हा फोल्ड करूया. सीटचा भाग आधी पायांवर येऊ दे आणि मग एक एक पाय सरळ. उजवा पाय, डावा पाय, एक एक पाय सरळ करा. विश्रांती. मान मध्ये सैल सरसोडून विश्रांती. आणि आपल्याला दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सरसोडून द्या. नजर समोर असेल. आपण करणार आहोत थोडेसे नेकची एक्सरसाइज, म्हणजे आपल्याला मानेचे सांधे थोडेसे सैल करून घ्यायचे. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत एकदा आपली मान उजव्या साईडला टिल्ट करायची आहे. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. बरोबर. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. आणि आता अप अँड डाऊन आपल्याला करायचंय मानेचा. श्वास घेताना आपल्याला चेहरा सिलिंगकडे न्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्या कमरेवर ठेवा आणि मग ही कृती करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. हनुवटी गळ्याकडे आली. आणि आता करूया नेक रोटेशन 2 वेळेला क्लॉकवाईज. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोड्या वेळ विश्रांती. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. दोन्ही पायांमधलं अंतर थोडस कमी करा. आणि आता श्वास घेत हात फोल्ड करायचे. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली.
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, दोन्ही हात समोर, श्वास घेत समोर, श्वास सोडत वर, श्वास घेत सरळ, श्वास सोडत वर, श्वास घेत सरळ, श्वास सोडत वर, श्वास घेत सरळ, श्वास सोडत वर. बरोबर. आता दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन करून घ्या आणि आता सावकाश रोटेशन, शोल्डर रोटेशन. 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन आणि आता मागून पुढे 1 2 बरोबर आणि 3. कृती थांबवायची, दोन्ही हात खाली, विश्रांती. आता आपल्याला थोडंसं साइडवर स्ट्रेचिंग करायचंय. बघा, एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय, एकदा डावीकडे. ठीक आहे. हात एकदम रिलॅक्स असतील, जो हात आपला खाली असेल तो. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. बरोबर. छान. थांबायचंय, विश्रांती. आणि करूया आपण आता नटराज आसन, जे मागच्या वेळेला आपण पाहिलेलं त्याची थोडीशी उजळणी करूया. समोर तुम्ही एखादी भिंत, टेबल, खुर्ची किंवा समोर जे काही असेल, सोफा वगैरे, तर त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता आपल्याला बॅलन्सिंग साठी. दोन्ही पाय जवळकडे ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया, त्याचा अँकल पकडायचा. डावा हात सरळ, डावा हाताचा तळवा जमिनीला समांतर, थोडस कमरेतनं पुढे झुकायचंय. उजवा जो पाय आहे तो थोडासा अजून मागे ताणण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढं आपल्याला मागून ताणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. गुडघेदुखीचा त्रास असेल तर यथाशक्ती प्रयत्न करा. ठीक आहे. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. बॅलन्स, होल्ड आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. सावकाश मध्यभागी, उजवा पाय खाली. पूर्णपणे आपल्या शरीराचा भार हा आपल्या डाव्या पायावर गेला होता. आता ही स्मृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडले. डावा पाय फोल्ड करूया, त्याचा अँकल पकडायचा आहे. उजवा हात समोर, कमरेत थोडस पुढे झुका आणि मग डावा पाय मागून स्ट्रेच करा. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. यथाशक्ती प्रयत्न. ठीक आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. उलट चाल करताना सावकाश मध्यभागी यायचंय, पाय खाली. इथे खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन लागतं, बॅलन्स पण व्यवस्थित सांभाळावं लागतं. नजरसाठी, दुर्घटनासाठी अशा प्रकारचा हा प्रकार आहे. त्यामुळे आपण पापड्यांची कमीत कमी उघडझाप करायची जेव्हा आपण बॅलन्सिंग आसनं करत असतो त्यावेळेला. विश्रांती. आणि आपण आता करूया वायू निष्कोलस. सोपं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. हाताचा तळवा जो आहे हा उजव्या पावलाखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाखाली. इथे खांदे एकदम रिलॅक्स करायचे आणि श्वास घेत आपल्याला खाली बसायचं. नजर आपली सिलिंगकडे आणि मग श्वास सोडत वर यायचं. नजर आपली जमिनीकडे. ठीक आहे. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, बरोबर. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. इथे आपल्याला गॅसेस किंवा कॉन्स्टिपेशन सारखे त्रास आहेत ते याच्याने कमी होतात. श्वास सोडत वर. आणि आता सावकाश श्वास घेत
नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आणि आता हाताचे जे तळवे आहेत पावलाखाली ते काढून घ्या. दोन्ही हातांची कोपरे जी आहेत ही आपल्या गुडघ्याला लावून घ्या आणि दोन्ही हात जोडून घ्या. थोडीशी पावलं बघा आपली अशी ऑपोजिट साईडला जाते, म्हणजे उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. हा, आता याला म्हणतात मलासन. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे हे जे आपण केलंय ते. गायनेकच्या रिलेटेड ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या खूप साऱ्या कमी होतात. बरोबर. जास्तीत जास्त आपल्या कोपरं जे आहे त्याच्याने आपले गुडघे जे आहेत ते लांब करायचे आहेत, पाठीचा कणा सरळ. आता शक्य असेल तर टाचा जमिनीपासून वर उचला. बघा, शक्य असेल तर टाचा जमिनीपासून वर उचला. ठीक आहे. आणि पुन्हा खाली. थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खूप छान, कविता ताई छान होते. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता सावकाश आपल्याला श्वास घेत घेत सरळ राहायचं. श्वास घेत घेत उभं राहायचंय. दोन्ही हात खाली, विश्रांती. मलासन जे आहे हे दंड स्थितीतलं आसन आहे, म्हणजे आपण उभं राहून खाली बसतो आणि मग पुन्हा एकदा आपण पूर्व स्थितीला येतो. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आता आपल्याला द्रोणासन बघायचंय. द्रोणासन आणि सेतुबंधासन ही दोन नवीन आसनं बघायची आहेत. द्रोणासन आपण मागच्या आठवड्यामध्ये अर्ध द्रोणासन पाहिलं होतं, म्हणजे हातांचा स्टँड करून आपण कृती केली होती. तर आज आपल्याला डायरेक्ट ही कृती करायची आहे. तर ही कुणी करू नये. ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी हे द्रोणासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर सेतुबंधासन म्हणजे ब्रिज पोश्चर, इथे सुद्धा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची कुठल्याही प्रकारची दुखणी असतील आणि त्याचबरोबर जर हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, हृदयासंबंधी कुठलेही विकार असतील तर हे आसन करणं टाळायचं आहे. सेतुबंधासन. यथाशक्ती प्रयत्न करावा. जर आपल्याला आपली कॅपॅसिटी ओळखता येते, जर आपल्याला जमत असेल तर करावं. इथे अट्टहास करायचा नाहीये. तर हा कसं करायचं हे आधी बघून घेऊया. बरं, याचे फायदे असे आहेत, द्रोणासनाचे फायदे असे आहेत की इथे आपले जे कोअर मसल्स आहेत ते अधिक प्रमाणात फ्लेक्झिबल होतात. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा जो वाढलेला आपला आकार असतो आफ्टर डिलिव्हरी, आपला ओटीपोटाचा आकार वाढलेला असतो, तर तो कमी होण्यासाठी हे द्रोणासन जे आहे हे अतिशय उपयुक्त ठरतं. सेतुबंधासन मध्ये इथे आपल्या थायरॉइड ग्लँड्स वरती पुन्हा ताण दाब येतो, त्यामुळे आपला थायरॉइड इथे कंट्रोलमध्ये राहतो आणि त्याचबरोबर आपल्या पाठीच्या मणक्याचं आरोग्यही तितक्याच प्रकारे चांगलं सुधारतं. तर आता ही दोन्ही आसनं कशी करायची बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. सुरुवातीला मी दाखवते द्रोणासन. इथे आपल्याला एका कुशला म्हणून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. त्याच्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. मागच्या वेळेला जे आपण द्रोणासन पाहिलेलं होतं ते आपण हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी अशी वर उचलली होती आणि मग दोन्ही पाय वर उचलले होते. बरोबर. आणि आज आपल्याला एकत्रित दोन्हीही हात, पाय आणि आपली संपूर्ण अपर बॉडी एकाच वेळेला जमिनीपासून वर उचलायची. बघा या प्रकारे दोन्हीही हात, पाय आणि अपर बॉडी एकाच वेळेला जमिनीपासून वर. आता समजा आपल्याला पटकन आपलं शरीर नाही उचलता आलं तर तुम्ही हातांचा स्टँड घेऊन ही कृती करू शकता. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या मांड्यांच्या रेषेत आहेत. नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्यांकडे. इथे पूर्णपणे कोअर मसल्स वरती आपल्या प्रेशर येतो, त्यामुळे ते अधिक प्रमाणात फ्लेक्झिबल होतात. उलट चाल करताना सावकाश दोन्ही हात, पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर. ही झाली द्रोणासनाची कृती. आता सेतुबंधासन पण बघूया. इथे पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, मग डावा पायही फोल्ड करायचा. दोन्ही पावलांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये आपल्या अंतर असेल. टाचा सुद्धा सीट पासून लांब असते. ही स्थिती आपली पक्की झाली की मग दोन्ही हात जे आहेत हे डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतो. ही स्थिती आपली पक्की झाली की मग सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा. चिन लॉक पोझिशन, हनुवटी गळ्याकडे लॉक होऊन जाते. एक छोटस मांजर आपल्या
आपल्या या गॅप मधून पलीकडे जाईल इतकं आपल्याला आपली अपर बॉडी वर उचलायची आहे. आणि बघा आपल्या मांड्या ज्या आहेत या जमिनीला समांतर येतात. आता सेतू म्हणजे हा आपला ब्रिज पोस्चर आहे आणि बंध म्हणजे आपली हनुवटी गळ्याकडे लॉक होऊन जाते, त्याला बंध म्हणतात, म्हणून त्याला सेतू बंधासन असं नाव आहे. उलट चाल करताना सावकाश पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग, सीटचा भाग नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर असल्यामुळे आपले जे बाजूचे वायुकोश आहेत हे मोकळे होतात. प्रत्येक वेळेला आपला श्वसन मार्ग हा अधिक प्रमाणात सुधारतो. पाय सरळ करायची आणि मग विश्रांती. ठीक आहे, करूया आपण दोन्ही आसनं. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सुरुवातीला आपण थोडंसं सायकलिंग करूया. दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. 1 2 पावलं जमिनीकडे जाऊ दे. 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय वर 90 अंशापर्यंत वर आणि सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश, धाडकन न आपटता अगदी सावकाश जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि करणार आहोत आपण द्रोणासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची सुरुवात करूया. शक्य असेल तर एकाच वेळेला वरती या किंवा दोन्ही हातांचा स्टँड घ्या आणि मग कृती करा. बरोबर, छान. ठीक आहे, स्मिताताई तुमचं झालंय. ओके, पूजाताई तुम्ही हातांचा स्टँड करा आणि मग वरती या. हा हा, आणि मग दोन्ही पाय वर उचला. थांबा मी तुम्हाला दाखवते. सावकाश प्रत्येकाने आता पुन्हा पूर्वस्थितीला या. सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. विश्रांती घ्या थोडा वेळ आणि पुन्हा एकदा दाखवते. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ आणि आपल्या हाताच्या आधाराने आधी आपली अप्पर बॉडी वर उचला. पुन्हा एकदा आपल्या हातांचा आधार घ्या, आपल्या हातांचा स्टँड करा कोपरांचा. हा बरोबर, ठीक आहे. आणि मग दोन्ही पावलं आधी वर उचला. ठीक आहे, ठीक आहे. आणि मग आधी उजवा हात सरळ करा, बॅलन्स राहतोय का बघा. ओके, आणि मग बघा डावा हात पण सरळ होतोय का. यथाशक्ती प्रयत्न असेल. ठीक आहे स्मिताताई, छान झाले. हा, उलट चाल करताना पुन्हा सावकाश नियंत्रित. दोन्ही पाय, हात, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. विश्रांती. आता इथे आपल्या लक्षात येईल की आपलं कुठे आपल्याला आपण म्हणजे आपल्याला दुखतंय का किंवा कुठे आपल्याला आपलं शरीर साथ देत आहे. म्हणजे आपले बघा कोर मसल्स आपल्याला अजून तिथे थोडासा तिथे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला अजून आपला बॅलन्स तिकडे साधता येत नाहीये. म्हणून सायकलिंग सारखा जो प्रकार आहे तो तुम्ही थोडासा तुमच्या साधनेमध्ये वाढवा. त्याचबरोबर आपण पाय जे 90 डिग्री वर घेतो तिथे पण थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. नॉर्मली आम्ही 15 मिनिटं तरी सांगतो की तुम्ही भिंतीला टेकून 15 मिनिटं पाय असे 90 अंशापर्यंत वरती टेकून तसे जर त्या स्थितीमध्ये थांबला तर थोडेसे आपले कोर मसल्स जे आहेत हे अधिक फ्लेक्झिबल होतील. पण इथे पण आपल्याला आपल्या लिमिटेशन ओळखायच्या आहेत आणि त्या प्रकारे कृती करायची. विश्रांती. आणि आता करूया सेतुबंधासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल. दोन्ही पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये टाचा सीट पासून लांब असते. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा, सीटचा भाग, मग कमरेचा भाग, मग पाठीचा एक एक मणका
जमिनीपासून वर उचला. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. छान, बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. यथाशक्ती थांबायचं आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हळूहळू पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग, सीटचा भाग जमिनीवर येतो. अगदी सावकाश. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण जे आता द्रोणासन केलं तीच कृती आता आपण करणार आहोत, फक्त ती पोटावर पडून आपल्याला करायची आहे, ज्याला आपण नौकासन असं म्हणतो किंवा बोट पोश्चर. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. आणि आता आपल्याला एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय आणि आपला संपूर्ण शरीराचा जो बॅलन्स आहे हा आपल्या नेवल रिजनवर येणार आहे. सुरुवात करूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी, लोअर बॉडी जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात समोरून काढण्याचा प्रयत्न. आता ज्यांना पोटाचं ऑपरेशन झालं असेल, त्याचबरोबर हृदयासंबंधीची कुठल्याही प्रकारची जर शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. नजर समोर, दोन्ही हातांचे दोन्ही हात समोरून काढा, दोन्ही पाय मागून काढा. बरोबर, छान. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. पक्षी जसे हवेमध्ये उडतात ना तसं थोडासा आपला जो भार आहे हा शिफ्ट होतो, थोडा बॅलन्स होतो. बरोबर. हा. आणि आता स्विमिंग करा. आपण स्विमिंग कसं करतो, स्विमिंगची ऍक्शन करायची आहे. तुमच्यापैकी कोण करतं का स्विमिंग? आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर नक्की जा. आपले छंद आपणच जरा जोपायचे असतात. छान. पुन्हा 4 ते 5 वेळेला ही ऍक्शन झाली की थांबायचं. पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे आणि नियंत्रित हात, पाय, कपाळ जमिनीवर, विश्रांती. हात खाली, एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत शलभासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. श्वसन मार्ग मोकळा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. हनुवटी जमिनीवर आहे, खांदे पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. यथाशक्ती प्रयत्न. हातांचा आधार मांड्यांच्या खाली पॅसिव्ह होतो, खांदे रिलॅक्स असतील, हनुवटी पूर्णपणे जमिनीवर टेकलेली आहे, हालचाल फक्त पायांमध्ये आहे. सायटिका प्रतिबंध. व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी होतो, पाठीची दुखणी कमी होतात. शलभासन. छान. इथे 1 ते 2 श्वास थांबायचा. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा, सोडायचा. आणि मग उलट चाल करताना दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर, हातांचा आधार काढून घ्या आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. ही सगळी आसनं जी आपण आता केली ती एकमेकांना सप्लिमेंटरी आसनं आहेत, पूरक आसनं आहेत. आता सावकाश बैठक स्थितीमध्ये, अगदी सावकाश.
पद्मासन, अर्ध पद्मासन करणार होतो पण आता पर्वतासन. पर्वत बघा, पर्वत आसना म्हणजे पर्वतासन या नावातच आपल्याला त्याची कृती कळते. म्हणजे एखादा डोंगर कसा खालून त्याचा बेस जो आहे हा मोठा असतो आणि मग तो असा निमुळता निमुळता होत जातो, तशीच ही आपली कृती आहे पर्वतासनची. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचंय. अगदी तेही शक्य नसेल तर मग जे आपण स्वस्तिकासन पाहिलं होतं, म्हणजे आपल्या पाऊल जे आहे हे आपल्या पोटतीच्या आतमध्ये फिक्स करायचं, त्याप्रमाणे तुम्ही बसू शकता. आता दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये, हातांची कोपरं जमिनीला समान. जोडलेले जे हात आहेत ते आपल्याला हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची आहे. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. पाठीचा कणा उभ्या कक्षेमध्ये खेच आलेला आहे, त्याला वर्टिकली खेच आलेला आहे. घरी जर लहान मुलं असतील त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. इथे आपलं पुन्हा एकदा श्वसन जो आहे ते अधिक कार्यक्षम होतं, कारण की आपले बाजूचे वायुकोश मोकळे होतात. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. डोळे अलगद मिटलेले आहेत. संथ गतीने श्वास सोडा. छान. आता हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगकडे जाऊ देत. बरोबर. आणि आता सावकाश आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय, मध्यभागी डावीकडे वळायचंय, मध्यभागी. उजवीकडे वळताना उजव्या बाजूची भिंत बघा, मध्यभागी या. डावीकडे वळताना डाव्या बाजूची मागची भिंत बघा, मध्यभागी या. बरोबर. पुन्हा एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. आपल्याला साईड बेंड नाही करायचं कविता ताई, आपल्याला हे करायचंय, एकदा उजवीकडे असं वळायचंय, मागची भिंत बघायची, मध्यभागी यायचं. हा, आता बरोबर होतंय. मग डावीकडे वळायचं, मागची भिंत बघायची, मध्यभागी. हा, आता बरोबर आहे. हा, बरोबर. एक, अजून दोनदा करूया. 2, 3, उजवीकडे, 4. बस, मध्यभागी या. आणि आता आपण साईड वर बेंड घेऊया. एकदा उजवीकडे आणि मग डावीकडे. आता साईड वर. हा, 2, 3, 4, 5, 6, 7. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात पुन्हा तिथल्या तिथे वरती सरळ नमस्कार स्थितीमध्ये. छान. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी. डोळे अलगद मिटून घ्यायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करूया कपालभाती. 10 आवर्तन कपालभातीची. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. प्राणायामाच्या आधी श्वसन मार्ग मोकळा करून घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले आहेत. करूया अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक.
उजवी बंद, डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. आज आपण पाहणार आहोत सितकारी प्राणायाम. सितकारी प्राणायाम मध्ये जसे काल मी कॉन्ट्रडिक्शन सांगितले की लो बीपी आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे आणि मोकळ्या हवेमध्ये शुद्ध हवेमध्ये आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे. तर आता इथे सितकारी प्राणायामामध्ये सित असा आवाज येतो जेव्हा आपण श्वास भरून घेतो त्यावेळेला, म्हणून याला सितकारी प्राणायाम म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय आपल्याला हा लाभदायक ठरतो. तर इथे करताना आपल्याला ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे आणि आपले थोडीशी आपली जीभ जी आहे ही दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने आपल्याला हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. जेव्हा आपण ती हवा आत भरतो त्यावेळेला सित असा आवाज येतो आणि मग तोंड बंद करायचं आणि नाकाने श्वास सोडून द्यायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं. डोळे अलगद मिटून घेऊया. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या, आपला संपूर्ण जबडा आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एका वर्ग. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. आपलं सगळं लक्ष आपल्या ज्ञानमुद्रेकडे केंद्रित करून घ्यायचंय. प्राणस्पंदनांची अनुभूती. डोळे अलगद मिटलेले आहेतच. करूया भ्रामरी प्राणायामाची आवर्तन. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानावर ठेवायचे आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचे. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या ताळूवर ठेवायचे. तिथे हलकासा दाब आणा
खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरपुंज. दोन्ही हात गुडघ्यांवर. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. आज आपण QRT म्हणजे क्विक रिलॅक्सेशन टेक्निक या प्रकारे शवासन करणार आहोत. सावकाश एका कुशीवरून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती करणार आहोत. QRT क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. डोळे अलगद मिटलेले, चष्मा वगैरे असेल तर तो बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आहे. संपूर्ण शरीर सैलसरपणे आपण जमिनीच्या दिशेने सोडून दिलेलं आहे. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आणि आता दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ असू देत. हाताच्या घट्ट मुठी वळून घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर टाईट 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 करायचंय. अगदी पायाच्या नखापासून आपले दोन्ही पायांचे चवडे, पोटरीचा भाग, गुडघ्याचे जॉईंट्स, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, आपल्या पाठीचा मणका, सगळं सगळं टाईट 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 टाईट. डोळे पण एकदम गच्च मिटून घ्यायचे आणि पूर्णपणे टाईट 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 टाईट. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून द्या. रिलॅक्स. संपूर्ण शरीर आपल्याला एकदम कॉन्ट्रॅक्ट करायचंय, टाईट टाईट करायचंय आणि मग रिलॅक्स करायचंय. आपण स्टिम्युलेशन आणि रिलॅक्स अशा दोन प्रकारे ही कृती करतो. पुन्हा एकदा करूया. दोन्ही पाय जुळवून घ्या. हाताच्या घट्ट मुठी वळून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. डोळे मिटून घ्यायचे आहेत गच्चपणे. आणि आता सुरुवात करूया. पूर्णपणे आपलं शरीर टाईट करायचंय. टाईट टाईट करायला सुरुवात करा. आपले अँकल्स, काफ मसल्स, नी जॉईंट्स, आपल्या मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग टाईट 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 टाईट. डोळे गच्च मिटलेले, चेहरा पण एकदम आपल्याला टाईट करायचा आहे. टाईट 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 टाईट. रिलॅक्स, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातांमध्ये अंतर, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, चेहरा शांत, एकदम रिलॅक्स. नाकाने श्वास घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल शिथिल आणि शिथिल झालेलं आहे. लक्ष श्वासाकडे. मी श्वास घेतेय, मी श्वास सोडतेय. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालीय. विचारांची गती कमी झालेली आहे. श्वास घेताना पोट हळूहळू वर येतंय. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होतोय. श्वास घेताना, सोडताना सोहम 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 असा अजपाजप चालू आहे. प्रचंड शांतता मला या क्षणी मिळते. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःच्या मनाला एक संकल्प द्यायचा आहे की मी आनंदी आहे, समाधानी आहे, सुखी आहे. माझं आरोग्य हे अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे.
आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेते. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी दुःखे, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, जागृत झालेला आहे. आणि माझी इच्छाशक्ती ही अतिशय जागृत झालेली आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि आपण स्वतःलाही एक धन्यवाद द्यायचा आहे, आपल्या शरीराला धन्यवाद द्यायचा आहे की ते आपल्याला खूप योग्य प्रकारे साथ देत आहे. आणि अगदी सावकाश या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा, मान उजवीकडे डावीकडे घेऊन या आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. कुठलीही गडबड घाई न करता डोळे अलगद मिटलेले शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया ना मनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेऊ, डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया आणि आपली साधना आपण ओमला समर्पित करूया. नतमस्तक, शरणागत, समर्पण. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्पण, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली साधना इथे संपन्न होतीये. हरिओम. धन्यवाद. उद्या आपल्याला सुट्टी आहे. सोमवारपासून आपले सूर्यनमस्कार सुरू होत आहेत. सोमवारपासून आपण कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. का काय विचारायचं आहे का कोणाला? ओके, ठीक आहे. मग भेटूया आपण सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभरात्री. हॅपी वीकेंड. कविताताई, बरं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, चला मीटिंग एंड करते.